आणि पुण्यामधल्या नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये आरोपीवर आरोप निश्चिती झालेली आहे। भीमराव कांबळे याच्या विरोधात आरोप निश्चित झालेत। आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय। नसरापूर अत्याचार प्रकरणात उद्यापासून रोज सुनावणी होणार आहे। संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावामध्ये घडली, ज्या भीमराव कांबळेनं 3 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारले। त्याचीच आज सुनावणी पहिली पार पडली आणि त्याला प्रत्यक्ष आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। त्यांनी 1 मे रोजी ही सर्व कृत्य केलं आणि त्यानंतर तो पोलिसांच्या ताब्यात आला। त्याला 15 दिवस पोलीस कोठडी, नंतर मॅजिस्ट्रेट कोठडी मिळाली आणि आज प्रत्यक्ष त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि न्यायालयावर त्याच्यावरती काही दोषारोप होते ते देखील निश्चित करण्यात आलेले आहेत। आणि इथून पुढे रोज इन कॅमेरा डे टू डे जी आहे ती सुनावणी होणार आहे। घटना अतिशय संवेदनशील आहे, त्याच्यामुळे कोणालाही तेथे सोडता येणार नाही। संबंधित फक्त व्यक्ती त्याच्या सुनावणी वेळेस हजर राहतील आणि भीमराव कांबळे स्वतः हा आरोपी तो इन कॅमेरा सीसीटीव्ही तो देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे न्यायालयामध्ये हजर राहील। त्याच्यामध्ये काय काय घडलं तर खटल्याची सुनावणी उद्यापासून डे टू डे ही बेसिसवर होणार आहे। संपूर्ण जे कामकाज आहे ते बंद खोलीत इन कॅमेरा होणार आहे। कोर्टाचा मोठा निर्णय या गुन्ह्याची गांभीर्यता लक्षात घेता हे सर्व कोर्टाने जे आहे ते सर्वपणे गुप्तपणे चालवणार आहे। आता उद्यापासून रोज हा खटला चालणार आहे आणि या खटल्याचे रोज आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू। मात्र यातील आजची सर्वात महत्त्वाची अपडेट जी काय आहे तर आरोपीवर जे काही दोषारोप सगळे पत्र जे काही आरोप केले होते ते सर्व आज आरोपीने मान्य केलेले आहेत। कॅमेरामन दीप मिश्रासह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे।